हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू विजन 247 यूट्यूब चॅनल प्लस ॲप्लिकेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काय बघायचं आहे, तर आज आपण प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघणार आहे. फॉर व्हॉट 60 डेज, म्हणजे 60 दिवसांमध्ये तुम्ही कुठले कुठले पावलं उचलायला पाहिजे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. त्यानंतर कुठले महत्त्वाचे पावलं तुमचे ठरणार आहेत, किंवा मग एक्झाम कधी होईल, कोणत्या डेटला आपण फोकस करायचं, कसं कसं पुढे जायचं, ह्या सर्व गोष्टींचा आज आपण या व्हिडिओच्या द्वारे डिस्कशन करणार आहे, किंवा मग या व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे टोटल किती डेज आहेत आज जर कन्सिडर केलं आपण आजपासनं, तर आजपासनं आजची डेट किती आहे जर समजा कन्सिडर करून चला, हा व्हिडिओ अपलोड झाला समजा 17 पासनं, 17th ऑफ व्हॉट एप्रिल. तर 17th एप्रिल पासनं तर 17th मे पर्यंत किती, एक महिना होतो, 1 मंथ होतो कंप्लीट. त्यानंतर 17 मे पासनं तर 17 जून पर्यंत इथे किती, 2 महिने कंप्लीट होतात. म्हणजे तुमच्या हातात किती आहेत, 60 डेज. कन्सिडर करून चला, जी एक्झाम होणार आहे तुमची जूनच्या सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये, सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये, म्हणजे जूनच्या एंडिंगला किंवा मग थर्ड किंवा फोर्थ वीकमध्ये असं होणार आहे, एक्झाम होणार आहे. कन्सिडर करून चालू आहे आपण 17 तारीख, ठीक आहे. म्हणजे साधारणतः तुमच्याकडे किती दिवस आहेत, तर 60 डेज आहेत. आता या 60 डेज मध्ये कसं रन करायचं, किंवा मग कसं पुढे जायचं, किंवा मग कोणत्या कोणत्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 60 दिवसांमध्ये कोणीही कितीही मोठा व्यक्ती असला तरीही कंप्लीट सिलेबसचा अभ्यास तो करू शकत नाही. म्हणजे कंप्लीट सिलेबस जर त्यांनी जर असं म्हटलं की नाही, मी आता पूर्ण बुक्स घेतो, बुक्स वाचतो, बुक्सवरून विश्लेषण करतो, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि नंतर मी एक्झामला जातो, असं होऊ शकत नाही. 60 डेज मध्ये काय होऊ शकते, तर 60 डेज मध्ये क्रॅश कोर्स होऊ शकतो. 60 डेज मध्ये काय होऊ शकते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ची काय होऊ शकते, प्रॅक्टिस होऊ शकते. 60 डेज मध्ये काय होऊ शकते, तर 60 डेज मध्ये तुम्ही टेस्ट सिरीज देखील देऊ शकता. आणखी 60 डेज मध्ये काय करू शकता तुम्ही, 60 डेज मध्ये तुम्ही मराठीचं करू शकता, इंग्लिश करू शकता, रिझनिंग करू शकता आणि मॅथ सुद्धा करू शकता. पण तुम्ही जर म्हटलं की कम्प्लीट सिलेबस म्हणजे टेक्निकल पार्ट, फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही असं ठरवलं की सर आम्हाला केमिस्ट्री कंप्लीट करायचं आहे, सर आम्हाला काय करायचं आहे, केमिस्ट्री कंप्लीट करायचं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विसरून जा की हे जे आहे 60 डेज मध्ये पूर्ण केमिस्ट्री कंप्लीट होऊ नाही शकत. अरे तुम्ही साधारण एक उदाहरण घ्या की जो कोर्स MSc चा कोर्स तुमचा 2 इयर मध्ये कंप्लीट नाही झाला, तो 60 डेज मध्ये कसा होईल, बरोबर. हा, पूर्ण कोर्स 6 मंथ मध्ये होऊ शकतो, पण 60 डेज मध्ये इट इज नॉट अ पॉसिबल. ठीक आहे, पॉसिबल नाही, ऍक्सेप्ट करून घ्यायचं की नाही, हे होऊ नाही शकत. मग याच्यावरती सोल्युशन काय आहे, प्रॉब्लेम तर आला, प्रॉब्लेमला बघितलं, प्रॉब्लेम आहे, सोल्युशन निघणार नाही. सोल्युशन काय आहे, तर तुम्ही क्रॅश कोर्स करू शकता, तर तुम्ही MCQ किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करू शकता, तर तुम्ही टेस्ट सिरीज देऊ शकता. आता बघा, साधारणतः जर समजा तुम्ही स्टार्ट केला एक युनिट सॉलिड स्टेट्स, ठीक आहे, सॉलिड स्टेट्स, आणि सॉलिड स्टेट्सचे सर्व बेसिक पार्ट कंप्लीट केला, पूर्ण, आणि याच बेसिक पार्ट वरती समजा साधारणतः तुम्ही 20 ते 30 क्वेश्चन सॉल्व्ह केले. याच्यामध्ये साधारणतः किती, 20 ते 30 क्वेश्चन सॉल्व्ह केले, ठीक आहे, 20 ते 30 क्वेश्चन प्रॅक्टिस केले, बस. दॅट्स इट. का बरं एवढंच कमी सर, कारण मला तुम्ही हे सांगा, सॉलिड स्टेट हा युनिट काय केवढा छोटूसा आहे, याच्यामधून क्वेश्चन जरी आला तर किती येणार क्वेश्चन, 1 ते 2 क्वेश्चन्स विचारतील. आता 1 ते 2 क्वेश्चन साठी आपण 2 ते 3 दिवस तर वेस्ट नाही करू शकत ना.
2 ते 3 दिवस 1 ते 2 क्वेश्चन साठी देणं म्हणजे हा मूर्खपणा आहे. त्याच्यापेक्षा जर समजा तुम्ही कोऑर्डिनेशन केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स किंवा रिएजंट्स किंवा नेम्ड रिएक्शन्स यावरती जर फोकस केलं तर तुम्ही साधारणतः 5 ते 10 क्वेश्चन्स इझिली अटेम्प्ट करू शकता. 5 ते 10 क्वेश्चन प्रत्येक युनिट पासून, प्रत्येक चॅप्टर पासून. ठीक आहे. म्हणजेच करायचं काय आता तुम्हाला, आता सध्याच्या परिस्थितीत तुम्ही हे चॅप्टर पूर्णच्या पूर्ण कंप्लीट तर नाही करू शकत, इट इज नॉट पॉसिबल. पण तुम्ही करू काय शकता, याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स कंप्लीट करू शकता. इम्पॉर्टंट टॉपिक्स, आणि ते इम्पॉर्टंट टॉपिक्स, हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ह्या सर्व गोष्टींचे किंवा मग ह्या सर्व चॅप्टर्सचे, या त्या इम्पॉर्टंट टॉपिक्सचे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन्स करू शकता, एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स किंवा एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता, एमसीक्यू. तर आता तुम्ही असं म्हणाल की सर हे जे तुम्ही म्हणत आहे की इम्पॉर्टंट टॉपिक्स, तर इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले, तर आपण कसं कन्सिडर करणार की हा इम्पॉर्टंट आहे किंवा तो इम्पॉर्टंट आहे. तर एवढं घाबरण्याची आवश्यकता नाही आहे, कारण याच इम्पॉर्टंट टॉपिक वरती क्रॅश कोर्स आपल्या चॅनलवरती चालू आहे. जो की क्रॅश कोर्स आपल्या चॅनलवरती चालू आहे, जो की तुम्ही बघू शकता 399 ला आहे. 399 ला पूर्णच्या पूर्ण सब्जेक्ट्स, टोटल पूर्ण सब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं मराठी, इंग्लिश, टेक्निकल, नॉन टेक्निकल, एव्हरीथिंग इज कवर्ड. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक कोर्स आहे जो की हा वाला, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये हा कोर्स आहे 199 ला, आणि याच्यामध्ये टेक्निकल पार्ट कव्हर केलेला आहे, फक्त टेक्निकल पार्ट या कोर्समध्ये. आणि पूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जर दोन्ही पाहिजे असेल तर तुम्हाला हा कोर्स परचेस करावा लागणार. ठीक आहे. आता साधारणतः मी तुम्हाला माहिती दिली, पुढे जाऊया. तर काय करावं लागणार आहे, क्रॅश कोर्स करावा लागणार आहे. आता क्रॅश कोर्स, चला ठीक आहे सर, आम्हाला माहिती आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले याच्यामधले, कसं करायचं ते सांगा. ठीक आहे. कसं करायचं, तर आता पहिले तर टॉपिक वाचायचा, टॉपिक क्लिअर करायचा. तो टॉपिक क्लिअर झाल्यानंतर त्याचेच काय करायचे आहे तुम्हाला, एमसीक्यू सॉल्व्ह झाला. एक टॉपिक क्लिअर. तसंच सेकंड टॉपिक घ्यायचा. सेकंड टॉपिक क्लिअर झाल्यानंतर त्याचे घ्यायचे तुम्हाला एमसीक्यू. म्हणजे प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर, हर एक टॉपिक झाल्यानंतर त्याच्या लागोपाठच तुम्हाला काय घ्यायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल, एक जर समजा तुम्ही रिएजंट कंप्लीट केला, इम्पॉर्टंट, त्याच्यावरती बेस्ड काय बघायचे आहेत, एमसीक्यू क्वेश्चन्स. ठीक आहे. नेम्ड रिएक्शन वरती एमसीक्यू क्वेश्चन्स, फोटोकेमिस्ट्रीचे एमसीक्यू क्वेश्चन. म्हणजे जसा चॅप्टर झाला तसे तुम्हाला त्याचे काय करायचे आहेत, एमसीक्यू क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत. आता याचा इम्पॅक्ट कसा होईल, जेव्हा तुम्ही 1 महिना असेच 1 मंथ जेव्हा तुम्ही कंप्लीट करणार, त्या 1 मंथ सोबत तुमचे लगभग 10 ते 12 युनिट्स कंप्लीट झालेले असतील. आणि या 10 ते 12 युनिट्सचं काय करायचं, आता 1 मंथ कंप्लीट झाला सर, एमसीक्यू पण झाले, रिव्हिजन पण केलं, तर तुम्हाला करायचं आहे नेक्स्ट रिव्हिजन. आणि रिव्हिजन झाल्यानंतर कंप्लीट टेस्ट म्हणजे पूर्ण 10 ते 12 युनिट्स वरती टेस्ट. असं पर्टिक्युलर एक युनिट नाही. एक चॅप्टर झाला त्याचे एमसीक्यू, 2 चॅप्टर झाले त्याचे एमसीक्यू, 3 चॅप्टर झाले त्याचे एमसीक्यू. ठीक आहे. आता कंप्लीट या 3 चॅप्टर वरती एक टोटल मास्टर एमसीक्यू टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, जे की आहे कंप्लीट टेस्ट, जे की राहणार ऑलमोस्ट 60 एमसीक्यू वाली. आता सर ही टेस्ट येणार कुठून, तर तुम्ही सेटचे पेपर बघू शकता, ज्याच्यामध्ये 2 मार्क्सचे क्वेश्चन विचारलेले आहेत, सेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. जर समजा तुम्ही एमएससी बेस्ड एक्झाम देत आहे, तर जर बीएससी बेस्ड एक्झाम देत आहे तर तुम्ही जॅमचे 2 मार्क्स वाले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, गेटचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, बीएससीचे गेटचे 2 मार्क्स वाले 2 मार्क्स क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. खूप सारे क्वेश्चन्स मिळून जातील.
त्यानंतर तुम्हाला जर आणखी पीडीएफ वगैरे पाहिजे, आणखी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल होऊन जातील. तर काही या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि एक्झाम यायच्या आधी तुमचं काय काय कंप्लीट असायला पाहिजे. फुल लेंथ टेस्ट, पहिले तर काय टॉपिक वाईज टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट झाल्यानंतर फुल लेंथ टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट झाल्यानंतर रिव्हिजन आणि रिव्हिजन नंतर डायरेक्ट एक्झाम, मेन एक्झाम. असं जर तुम्ही केलं, ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलोअप केली तर तुम्ही डेफिनेटली एक्झाम काढू शकता. आणि ही स्ट्रॅटेजी तुमची मराठीसाठी राहील, इंग्लिशसाठी राहील. हीच स्ट्रॅटेजी तुमची कशासाठी राहील, रिझनिंगसाठी राहील. हीच स्ट्रॅटेजी तुमची मॅथ्ससाठी देखील राहील. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहे. आणि असेच नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओ कधी अपलोड होत आहे, की कधी अपलोड झाला, किंवा मग काही नवीन अपडेट्स आले का एक्झामच्या बद्दल. त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.